वेट लॉस म्हटलं की हाय फायबरस फूड खा, सलाड खा, सूप, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात आणि बऱ्याच वेळेला लोक वेट लॉस करण्याकरता मी जास्त फायबरस फूड खातो किंवा फायबर माझ्या डाएटमध्ये खूप जास्त आहे याची काळजी घेतात किंवा ते म्हणतात की हे असायलाच पाहिजे. पण बऱ्याच वेळेला खूप जास्त फायबरस फूड खाणंही कधी कधी ते चांगलं नसतं शरीरासाठी. हो, फायबरस फूड येस 0 कॅलरी फूड, ज्याच्यामध्ये कॅलरीज तुम्हाला मिनिमम किंवा अजिबात मिळत नाही. हे रफेज असतं जेणेकरून तुम्ही जेव्हा ओव्हर इटिंग करता किंवा खूप जास्त खाता ते तुमचं खाणं कमी होतं. जर फायबरस फूड खाल्लं तर तुमचं सिस्टम कंट्रोलमध्ये राहतं, तुमचं वॉटर रिटेन्शन होत नाही आणि फायबरस फूड खाल्लं की ऑटोमॅटिकली तुमचं ओव्हरऑल सटायटी किंवा जेव्हा आपण म्हणतो की खाल्ल्यानंतर तृप्तता जी फिलिंग आपल्याला येतं ते येतं. हे अगदी बरोबर आहे. फायबरस फूडमध्ये येतं भाज्या, सलाड्स, फ्रूट्स, कच्चे म्हणा किंवा तुम्ही जर भाजी कुक करून किंवा शिजवून म्हटली तर त्याच्यामध्येही फायबर असतं. त्याचबरोबरीने जर आपण ग्रेन्स म्हणलो तर वीट, ज्वार, बाजरी, रागी, या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये फायबर असतं. पण बऱ्याच वेळेला खूप फायबर पाहिजे म्हणून आपण जातो पॅकेट फूडकडे. ॲडेड फायबर लिहिलेलं असतं म्हणून आपण ती गोष्ट घेतो. ॲडेड फायबर बिस्किटामध्ये असतं म्हणून आपण ते बिस्किट खातो. ॲडेड फायबर आपण वेगवेगळ्या सिरियल्समध्ये म्हणजे कॉर्नफ्लेक्स झालं, मुसली झालं, याच्यामध्ये दिसलं की आपण ऑटोमॅटिकली घेतो. पण या सगळ्या गोष्टी खरंच तुमच्या शरीरासाठी गरजेच्या आहेत? कारण ज्या नॅचरल गोष्टी ज्या आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, म्हणजे जे आपले फूड ग्रेन्स झाले, सगळे धान्य झाले, सगळ्या भाज्या झाल्या, सगळ्या फ्रूट्स झाले, याच्यामध्ये इतके जास्त फायबर आहे आणि जे नॅचरल आहे, जे तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, तर मग ॲड ऑन फायबर कशाला घ्यायचं? प्रोसेस फूड कशाला विकत घ्यायचं? पॅकेट फूड कशाला घ्यायचं? ज्याच्यामध्ये फक्त ॲडेड फायबर म्हटलं तर माइंडलेसली आपण न विचार करता ते आपण खातो. सो तसं न करता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की नॅचरल ज्या आपल्या लोकल आपल्याला घराच्या आजूबाजूला भाज्या, फळं मिळतात ते खा, ते धान्य घ्या, स्प्राउट्स खा, कडधान्य खा. तुम्हाला ॲडेड पॅकेट फूड घेण्याची काहीही गरज नाही आहे. या सगळ्यामध्ये इतकं जास्त छान नॅचरल फायबर तुम्हाला मिळेल की तुम्हाला पॅकेट फूड घेऊन ॲडेड फायबर घेणं अजिबातच गरज पडणार नाही. त्याचबरोबरीने आपण म्हणतो की मी फायबरस फूड खातो सो मी कधीतरी प्रोसेस खाल्लं तरी चालेल. प्रोसेस फूड म्हणजे काय? बर्गर, पिझ्झा, चिप्स, या सगळ्या गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहे. पण तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी जास्त शरीराला हानिकारक आहे. आपण फायबरस खातो पण जर प्रोसेस फूड खाल्लं तर त्या फायबरस फूडचा काहीही उपयोग नाही आहे. सो हे जंक फूड आपलं कधी कधी खाल्लं जातं किंवा खावं लागतं किंवा काही सिच्युएशन असते, पार्टी असते की जंक फूड किंवा बाहेरचं खाणं खाल्लं जातं. नो प्रॉब्लेम. फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपल्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रोसेस फूड खाता किंवा जंक फूड खाता त्याच्यामध्ये तुमचं हाय फायबरस फूड नेक्स्ट मीलमध्ये येणं गरजेचं आहे. फायबरस फूड म्हणजे काय? फ्रूट्स, सलाड, न साल करता जर तुम्ही काकडी खाल्ली, जर तुम्ही गाजर खाल्लं किंवा ॲपल खाल्लं, पेअर खाल्लं तर तुम्हाला मॅक्सिमम त्याच्यामधनं फायबर मिळेल. त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही फायबरस फूड छान खाताय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त त्याचा अतिरेक न होणं. हो, कारण जेव्हा तुमच्या शरीरात खूप जास्त फायबर झालं तर तुमचे इसेन्शियल शरीरातले विटॅमिन्स, मिनरल्स हे शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, शरीर घेत नाही, कारण त्याच्यामध्ये इतकं जास्त फायबर असतं की ते तुमच्या बॉडीतनं निघून जातं. सो या छोट्या गोष्टी आहेत, डेफिनेटली ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुम्ही फायबरस फूड कुठले कुठले खाताय आणि किती खाताय. परत भेटूया आपण अशा काहीतरी छान टिप्स घेऊन. तोपर्यंत नमस्कार.